गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 929797 5000. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरातील शहापूरमधील गाव सावडीजवळ एका अल्पवयीन मुलाचा डोक्यात दगड घालून व तीक्ष्ण हत्याराने त्याच्यावर वार करून सुशांत कांबळे या अल्पवयीन मुलाची हत्या करण्यात आली आहे. घटनास्थळी शहापूर पोलिसांनी येऊन बॉडी ताब्यात घेऊन अधिक तपास सुरू केला आहे. इचलकरंजी शहरामध्ये खून, मारामारी, चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच नशिले पदार्थ राजरोसपणे शहरात मिळत आहे आणि ही नशा अल्पवयीन मुले मोठ्या प्रमाणात करत आहे. त्यामुळे खून, मारामारीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. शहापूर परिसरात असणाऱ्या गाव सावडीजवळ एका मैदानामध्ये सुशांत कांबळे राहणार आसरानगर याच्या डोक्यात दगड व त्याच्या पाठीवर सपासप वार करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. याची माहिती शहापूर पोलिसांना मिळताच घटनास्थळी शहापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांनी पाहणी करून तपासाची चक्रे हलवली आहेत व उर्वरित मयत पीएम करण्यासाठी इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये बॉडी आणण्यात आली. याची माहिती सुशांत कांबळे यांच्या आई, बहीण व भावाला कळताच त्यांनी इंदिरा गांधी रुग्णालयावर एकच हंबरडा फोडलाय व सुशांत कांबळे यांचे नातेवाईक, मित्र परिवाराने इंदिरा गांधी रुग्णालयावर एकच गर्दी केली होती. पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला होता. ही हत्या का केली, कशासाठी केली याचा मात्र तपास लागू शकला नाही. सध्या अल्पवयीन मुलांमध्ये गांजा, व्हाईटनरचे मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहे. यातूनच खून, मारामारी होऊ लागली आहे. पोलिसांनी असे नशेलेबाज पदार्थ मिळत आहेत त्या ठिकाणी कारवाई करण्याची मागणी सध्या पालक वर्गातून होऊ लागले. तसेच पालकांनी आपल्या पाल्यांना अशा नशेलेबाज पदार्थांपासून लांब ठेवावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे. सुशांत कांबळे याची निर्घृण हत्या केल्याचे शहरामध्ये कळताच एकच खळबळ माजली होती. एका अल्पवयीन मुलाची हत्या नशेतून झाल्याची चर्चा सध्या सुरू होती. रात्री आसरानगर परिसरातून आपल्या घरी जेवून मित्राला भेटून येतो असे सांगून गेला होता. तो परत आलाच नाही. सुशांत हा आपल्या मित्रांबरोबरच फिरायचा. त्याला नशा करून मारल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. सध्या नशेलीबाज पदार्थ इचलकरंजी शहरामध्ये राजरोसपणे मोठ्या प्रमाणात मिळत आहे. त्यामुळे शहरामध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आता पोलीस या वाढत्या गुन्हेगारीला आळा कसा घालणार असा सवाल सध्या सर्वसामान्य नागरिक करत आहेत आणि या घटनेची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात झाली आहे. वर्षभर शालेय सर्व साहित्य एका छताखाली मिळणारं एकमेव दालन चलो नामदेव भवन इचलकरंजी. शैक्षणिक साहित्य, प्रदर्शन, विक्री, सर्व नामांकित कंपन्यांच्या शैक्षणिक साहित्यावर 25 ते 60% डिस्काउंट. वर्षभराचं शालेय साहित्य खरेदी करा व भरघोस सूट मिळवा. प्रदर्शन 26 मे ते 25 जून पर्यंत. पत्ता नामदेव भवन, कागवाडी मळा, इचलकरंजी. फोन नंबर 97 62 95 71 72. या प्रदर्शनाला आजच भेट द्या.